1500 रुपयांच्या वादातून तब्बल 4 वर्षांची कायदेशीर लढाई आणि अखेर ग्राहक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. अमरावतीतील बडनेरा येथील शिक्षक संजय बबेरवाल यांनी ई कॉमर्स कंपनी मिशो विरुद्ध दाखल केलेल्या प्रकरणात मोठा विजय मिळविला आहे. हा पैशांचा प्रश्न नव्हता, तर ग्राहकांचा आत्मसन्मान आणि अधिकारांचा लढा होता. सविस्तर माहितीनुसार बडनेरा येथील शिक्षक संजय बबेरवाल यांनी 1500 रुपयाच्या व्यवहारातील कथित फसवणुकीविरोधात मिशो.com विरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागितली होती. पहिल्या सुनावणी कंपनीकडून तक्रार पूर्णपणे खोटी असल्याचे सांगण्यात आले आणि उत्तर सादर करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ मागण्यात आला. मात्र संजय यांचे वकील गजेंद्र सदार यांनी अत्यंत तर्कशुद्ध, अचूक आणि तथ्याधारित युक्तिवाद मांडला. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे कंपनीचे दावे पहिल्याच टप्प्यात कमकुवत ठरले. कायदेशीर सूत्रांच्या माहितीनुसार केवळ 2 तारखांमध्येच कंपनीला एका भूमिकेतील त्रुटी लक्षात आल्या. त्यानंतर या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. सुमारे 3.5 वर्षे कंपनीकडून कोणताही अधिकारी किंवा वकील न्यायालयात हजर झाला नाही. न्यायालयाने निष्पक्षतेची भूमिका घेत कंपनीला जवळपास 8 महिन्यात 4 संधी दिल्या, तरीही कंपनीचा प्रतिनिधी अनुपस्थित राहिला. शेवटी उपलब्ध पुरावे आणि कंपनीची सततची अनुपस्थिती लक्षात घेऊन ग्राहक न्यायालयाने संजय बबेरवाल यांच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट नमूद केले की हा प्रश्न केवळ 1500 रुपयांचा नसून ग्राहकांचा विश्वास, सन्मान आणि अधिकारांच्या संरक्षणाचा आहे. अदालती आदेशानुसार कंपनीला मूळ रकमेव्यतिरिक्त मानहानी आणि नुकसान भरपाई म्हणून मूळ रकमेपेक्षा अनेक पटींनी अधिक रक्कम अदा करावी लागणार आहे. कायद्याचा आधार. कायदेतज्ञांच्या मते कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 अंतर्गत सेवांमध्ये त्रुटी म्हणजे डेफिशियन्सी इन सर्व्हिस, अनुचित व्यापार पद्धती, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस, ग्राहक फसवणूक या प्रकरणांमध्ये कंपन्यांवर आर्थिक दंड, नुकसान भरपाई आणि मानहानीची भरपाई लादली जाऊ शकते. संजय बबेरवाल यांचे म्हणणे आहे की ही लढाई फक्त 1500 रुपयांसाठी नव्हती, तर सत्य आणि आत्मसन्मानासाठी होती. जर ग्राहक कोण कोर्टात जाणार म्हणून गप्प बसले तर कंपन्या फसवणूक करण्याचे धाडस करतात. या संघर्षात त्यांचे माता पिता यांची प्रेरणा, तसेच मित्र कुणाल मार्वे आणि शिक्षक मित्र अजय बेडेकर यांचा मानसिक व नैतिक पाठिंबा मोलाचा ठरला. या विजयाचे श्रेय त्यांनी आपल्या वकील गजेंद्र सदार यांच्या कायदेशीर कौशल्य आणि संयमाला सुद्धा दिले. 1500 रुपयांपासून सुरू झालेली ही लढाई आज प्रत्येक ग्राहकासाठी प्रेरणादायी ठरली आहे. यावरून हे सिद्ध होते की सत्याची होळी डगमगते पण कधीही बुडत नाही.